हळदी कुंकवाचा विषय मांडला तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये, ती काय स्टोरी आहे? तुम्ही पण एका आजीसह 3 मुलींचं संगोपन करतायत. ती स्टोरी पण मला असं वाटतं की तुम्ही जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे ती तुमच्याकडून. पिरियड्स येणं हे साईन आहे की तुम्ही हेल्दी आहेत. येस. पण जर पिरियड्स नाही चालत, काही राजकारणात येण्याची काही तयारी वगैरे किंवा इच्छा काही आहे का तुमची? नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते. NRT न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण लहानपणापासून आपली जडणघडण होत असताना एक गोष्ट सातत्यानं ऐकत असतो, वाचत असतो किंवा आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडून आपल्याला ती गोष्ट आपल्या संस्कारांमध्ये देखील आपल्याला शिकायला मिळते. ती म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आता हा विचार आपण आपल्यामध्ये रुजवत तर असतो, पण त्याच्यावरती काम करणारे तसे जर बघितलं तर बोटावर मोजण्या एवढेच लोक आहेत. आणि याच प्रकारे काम करणारं एक व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत इथे उपस्थित आहे. आज आम्ही बुलढाणा जिल्ह्यातल्या जाणेफळमध्ये उपस्थित आहोत आणि तिथल्या जाणेफळची जेव्हा चर्चा असते तेव्हा एक आजकाल नाव चर्चेत येत आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट माधुरी पवार यांचं. आता माधुरी पवार या एक तरुण व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे राजकीय पद आहे, पण त्या व्यतिरिक्त त्या राजकीय पदाचा वापर त्या राजकारणाशी कमी आणि समाजकारणाशी जास्त करतात. आता ते समाजकारण कसं, तर महिलांचं सक्षमीकरण, रिसायकलिंग करणं, गोष्टींना रिसायकल करून त्या व्यवस्थित उपयोगी पडतील आणि त्यापासून अनेक महिलांना किंवा अनेक व्यक्तींना त्याच्यापासून रोजगार निर्मिती होईल. त्यासोबतच अनेक असे सामाजिक उपक्रम करतात आणि त्या सामाजिक उपक्रमांचं जेव्हा माधुरी पवार यांच्यासोबत जेव्हा नाव जोडलं जातं, त्यामध्ये आवर्जून गेल्या 3-4 वर्षांपासून एक सामाजिक उपक्रम आपल्या सगळ्यांच्या समोर उभं टाकतो, तो म्हणजे हळदी कुंकवाचा. आता हळदी कुंकवाची नेमकी स्टोरी काय आहे? पुरोगामी विचारांचं हळदी कुंकू त्याला म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी. तर ही नेमकी स्टोरी काय आहे? माधुरी पवार या स्वतः कोण आहेत आणि त्यांच्या या सगळ्या संकल्पना मागे त्यांची प्रेरणा कोण आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण थेट आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी माधुरी ताईंचं स्वागत करते. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जसं हळदी कुंकवाचा विषय मांडला तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये, ती काय स्टोरी आहे तिथूनच आपण मुलाखतीची सुरुवात करूयात. ओके, चालेल. मला सांगायला आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनेक ठिकाणी जसं तुम्ही माझ्या पदांचा उल्लेख केला, माझ्या कार्याचा उल्लेख केला, याच माध्यमातून 3-4 वर्षापासून समाजामध्ये वावरण्याची एक संधी वडिलांच्या माध्यमातून मिळाली. ते काम करत असताना एक विधवांच्या हळदी कुंकाची सुरुवात कशी झाली, तर एका लग्न समारंभाला मी गेले होते. तिथे हळद लावण्याचा प्रसंग चालू होता आणि एक म्हणजे मुलीच्या काकांनी मला बोलवलं होतं. ते समोर आले आणि म्हटले, ताई, मुलीला हळद लावा. मग तेवढ्यात मी उठणार, तर आपल्याकडे हळद लावताना पहिला मान देवकीचा असतो, म्हणजे ज्यांच्याकडे ते देव धरणं वगैरे अशी जी महाराष्ट्रीयन पद्धत आहे. मग ते हळद लावायला उठल्या आणि तेवढ्यात एक बाई जोरात रडायला लागली बाजूला. मग मी शेजारच्या काकूंना विचारलं की ती आई का रडते, काय झालं? तर त्यांनी माझा हळूच असा हात दाबला, कारण की जी गोष्ट मोठ्याने बोलायची नसते ती शांततेत बायकांची समजून सांगायची एक वेगळी पद्धत आहे. तर त्यांनी मला सांगितलं. मी तेवढंच त्यांना सौम्यपणे आणि हळू आवाजात विचारलं की माझ्या कानात सांगा, जोरात नाही सांगितलं तरी चालेल. मग त्यांनी मला सांगितलं की तिचे वडील वारलेत आणि आई आज आपल्या लेकीला हळद लावू शकत नाही, म्हणून ती आई रडते. बापरे. मग मी नेक्स्ट क्वेश्चन केला त्यांना की वडील कधी वारले? तर त्यांनी सांगितलं की मुलगी 2 वर्षाची होती तेव्हा. मग मी जागेवर बसले आणि मी हळद लावत नाही असं मी त्यांना सांगितलं. मग त्या काकांनी खूप मला आग्रह धरला. मग मी त्यांना एकच विचारलं, तिच्या आईला लावू द्याल का? अर्थात उत्तर नाही होतं. मग मी सुद्धा त्या लेकराला हळद लावली नाही. घरी आले, आईला विचारलं, आजीला विचारलं, मावशीला, काकूला, सगळ्यांना हा प्रश्न करत होते की आईचा संघर्ष चालतो, पण ती आई हळद लावायला किंवा चांगल्या प्रसंगांमध्ये का चालत नाही? तर आईने तर हेच उत्तर दिलं की मला माझ्या आईने सांगितलं. मग आजीला विचारल्यावर आजी मला म्हटली की मला माझ्या आईने सांगितलं. आणि माझ्या सुदैवाने, कर्मधर्म संयोगाने माझ्या आईची आजी सुद्धा तेव्हा जिवंत होती. तर मग मी आईच्या आजीला जाऊन भेटले. मग म्हटलं, मी काल अशा ठिकाणी गेले होते, असं असं झालंय. म्हटलं, आणि मला काही करमत नाहीये. कारण आपण असं म्हणतो की प्रत्येक घरात देव जन्माला नाही येऊ शकत, म्हणून तो एक आई जन्माला घालतो. ती आई प्रचंड संघर्ष करते. आज ज्यांना आई आणि वडील आहेत त्यांनाही मुली सांभाळणं इतकी सोपी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही राहिली. आणि ती आई जर एकटी सांभाळते, 2 वर्षाच्या लेकराला तिने
मोठं केलं. आज ती मुलगी शिकलेली होती, ती नोकरी करत होती. मग एवढं शिकवत असताना त्या आईच्या प्रचंड अडचणी असतील हे वेगळं सांगायची गरज नाही, पण आनंदामध्ये त्या आईला कोपऱ्यात बसून रडावं लागत होतं. त्या आई समोर येऊन जर तिने हळद लावली असती तर मला असं वाटतं नक्कीच काहीच झालं नसतं, कारण आईच्या आशीर्वादामध्ये नक्कीच ताकद जास्त असते. मग आजी म्हटली ते मला काही माहीत नाही, पण मी असं ऐकलंय की अपशकुन होतो. मग तो एक शब्द माझ्या कानामध्ये गुंजन घालायला लागला की अपशकुन म्हणजे नेमका काय. मी अनेकांना विचारायला लागले कुणी अनुभव घेतलाय का, म्हणजे मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे, आई विधवा आहे, ती पुढे आली का आणि तिने अनुभव घेऊन पाहिला की तिच्या लेकराच्या आयुष्यात काहीतरी वाईट झालं. अर्थात उत्तर नाही होतं, कारण आई अशी असते पहा, कष्ट करायला पुढे असते, पण तिला कानकून जरी लागली की आपल्यामुळे आपल्या लेकराचं काही वाईट होईल तर ती 4 पावलं नाही 100 पावलं मागे जाते. बिलकुल. आणि हीच गोष्ट कुठेतरी खटकत होती. मग निर्धार केला आपण अनुभव घेऊन पाहूयात. कोणी घेतला नाही, अपशकुन होतो असं म्हणतात, पण शिक्षणाने तेवढी ताकद नक्कीच दिली होती की असं काही या मिथ्सला काही अर्थ नाहीये. आणि मग मी ठरवलं की आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि तिथून मग सुरुवात झाली. मग मी पहिलं विधवांचं हळदी कुंकू माझ्या आमच्या सप्तशृंगीची एक शाखा आहे अंजनी म्हणून, इथे केलं. 55 महिला त्या कार्यक्रमाला आल्या होत्या, सुवासिनी पण होत्या, पण 55 विधवा महिलांना मला घरात जाऊन बोलून आणावं लागलं. त्या आल्या, मग त्यांच्याकडनं मी स्वतःला कुंकू लावून घेतलं, कारण माझा ह्याच्यावरती प्रचंड विश्वास आहे की 5000 वर्षांपासून एखादं जर तुमच्या कानावरती गुंजन होतं तर माझ्या 5 शब्दांनी किंवा वर्षभरात त्या गोष्टी पुसल्या जाणार नाहीत. मग त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावा हा आग्रह मी आजही धरला नाही. माझं हे 3रं वर्ष आहे, पण माझा प्रयत्न असा होता की तुम्ही मला हळदी कुंकू लावा, मी जिवंत राहते का मला समाजाला दाखवायचं, आणि मी जिवंत आहे तर मग अपशकुन होत नाही. अशा पद्धतीने मग मी याची एक सुरुवात केली आणि अपशकुन शब्द खोडण्यासाठी मी आजही निरंतरपणे प्रयत्न करते आहे. नक्कीच. आता अपशकुन ही जी कॉन्सेप्ट आपण बघायला गेलं तर ही अंधश्रद्धेकडेच वळते. बरोबर. आणि तुम्ही जसं मेन्शन केलं की 5000 वर्षांपासून, हजारो वर्षांपासून चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा असतात त्या चुटकी सरसी त्या मोडणार तर नाहीये. त्याला खूप काळ द्यावा लागणार आहे. आपल्याला त्यांना समजून घेणं जास्त गरजेचं असणार आहे, कारण आपलं जनरेशन जे आपण पाहतो की जास्त वर्सटाईल आहे, म्हणजे नवीन गोष्टी लवकर ऍक्सेप्ट करतात. पण आपल्या वडील किंवा आई, आजी आजोबा त्यांचं थोडंसं स्टिफ जनरेशन असल्यामुळे, ते चौकटीत वाढल्यामुळे त्यांचं ते चेंज होणं खूप कठीण आहे. पण मग याच्यामध्ये तुम्हाला खूप चॅलेंजेस आले असणार. मी याची गॅरंटी देऊ शकते तुम्हाला. मी भले तुमच्या भागातली नसेल, पण ग्रामीण भाग आपल्याला माहितीये की ग्रामीण भागामध्ये स्टिरियोटाइप्स आणि अंधश्रद्धांचा खूपच प्रभाव आहे लोकांमध्ये. तर तो मोडीत काढण्यासाठी म्हणजे सुरुवातीला जे काही चॅलेंजेस आले, म्हणजे आता बघायला गेलं तर आपण ही सुरुवात घरापासूनच करतो. तुम्ही जेव्हा तुमच्या आई वडिलांना सांगितलं आणि आई वडील ते समाजापर्यंत तुम्ही जेव्हा पोहोचलात, त्याच्यामधलं स्ट्रगल कसं होतं? तर सगळ्यात पहिलं तर माझं असं आहे की कुठलीही गोष्ट करताना पहिला अप्रोच वडिलांना असतो, कारण असं म्हणतात लेक बापाची लाडकी असते आणि नाही नकार मिळत शक्यतो, कारण की त्यांनीच मला घडवलंय आणि विश्वास सुद्धा माझ्यावरती ठेवलाय. तर वडिलांकडून तर काही नव्हतं, तुला वाटतंय ना योग्य तू कर, पण आईचं असं होतं कशाला थोडासा विचार करतो, तुला करायचंय तू कर, पण थोडासा विचार कर, रस्ता इतका सोपा नाहीये. बिलकुल. आणि आईच्या म्हणजे प्रत्येक आईची भावना अशी असते की आपल्या लेकरापोटी प्रचंड काळजी मनात असते की उद्या हिला तर हे करायचं, हिचं वय फार लहान आहे, त्यात अनमॅरिड आहे, अशी काहीतरी पावलं उचलतीये, पुढे काय, आईला भविष्याची चिंता होती. पण मग मी समजून सांगितलं, मग आईने पण होकार दिला, हळूहळू वेळ गेला पण झालं. त्याच्यानंतर मग पहिलं विधवांचं हळदी कुंकू करायचं, तर मग चर्चा झाली थोडीफार की वडिलांचा तर असा स्वभाव आहे, ते सांगतात बऱ्यापैकी, मग माधुरी करते हे. मग नको, मग काही बायका समोर यायला लागल्या वडीलधाऱ्या, त्या म्हटल्या की आम्हाला असं वाटतं तू हे नाही केलं पाहिजे, कारण त्यांच्या मनात विरोधापेक्षा काळजी जास्त होती की हे आपलं लेकरू आहे आणि काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते, उद्या समाज खूपच विरोधात गेला तर मग कसं. मग असं करत म्हटलं नाही, मला करायचंय, मला तो अनुभव घ्यायचा आहे आणि मला जगाला दाखवून द्यायचा आहे की मी जिवंत आहे. म्हणजे अपशकुन तरी विसरा, कारण कोणीतरी सांगते म्हणून तुम्ही विश्वास ठेवला, अनुभव कोणीच घेतला नाही. मग मला घेऊ द्या एकदा अनुभव, काय होतं बघूयात. मग आमच्या संस्थेचं हळदी कुंकू होतं, तर पहिलं विधवांचं हळदी कुंकू तिथे केलं. तर तिथे मी याच पद्धतीनं अप्रोच झाले, तुम्हाला मी नाही लावणार, मी आजही लावत नाही. त्या भानगडीत मी पडलेच नाही की तुम्हाला हळदी कुंकू मी लावते, माझ्या हळदी कुंकाच्या प्रोग्रामला आहे. मला घरात जाऊन बायकांना बोलून आणावं लागलं. ज्या 55 महिलांचा जो स्ट्रगल होता, सकाळी 11ची कार्यक्रमाची वेळ होती, मला माहिती होतं लेडीज इतके येणार नाही. मी 9 वाजता त्या गावात पोहोचले, सगळ्या कर्मचाऱ्यांनी सगळी तयारी केली होती, पण विधवा महिलाच कार्यक्रमाला नव्हत्या. मग मी घरी गेले, त्यांना बोलवून आणलं, म्हटलं माझं काय म्हणणं एकदा ऐकून तरी घ्या, मी हळदी कुंकू नाही लावणार, मी काहीच करणार नाही, फक्त तुम्ही या, मला काय म्हणायचंय तेवढं ऐका, माझं त्यातच समाधान आहे. मी 1.5 तास बोलत होते की आईच्या आयुष्यावरती, विधवाईच्या,
आणि ह्या काही फॉरेनमधल्या गोष्टी नव्हत्या, आपल्याच परिसरात घडणाऱ्या होत्या. म्हणजे नक्कीच त्यांना आवडल्या आणि पटल्या सुद्धा. पण हिंमत कोण करेल? मी काय विनंती केली होती की समोर या आणि मला हळदी कुंकू लावा, कारण मला समाजाला दाखवायचं अपशकुन होत नाही. कारण कोणी अनुभव घेतला नाही, मला घ्यायचा आहे. ते येत नव्हत्या समोर. एक आजी आली, प्रचंड रडायला लागली आणि म्हटली की तुझे विचार तर पटलेत, पण माझी हिंमत होत नाही तुला हळदी कुंकू लावायची. म्हटलं का बरं आजी? म्हणे उद्या तुला काही झालं तर तुझ्या आईवडिलांना मी काय तोंड दाखवणार. त्यांच्या मनामध्ये ती एक भीती होती. म्हटलं घाबरू नका, तुमच्या आशीर्वादाने माझे 2 दिवस आयुष्यातले वाढणारच आहेत, ते काही कमी होणार नाही, मला विश्वास आहे. मग असं करत करत मी स्वतः त्यांची बोटं बुडवायला लागले हळदी कुंकवामध्ये, त्यांच्याकडनं हळदी कुंकू लावून घ्यायला लागले. मग एक 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 करत अशा महिला उठल्या आणि त्यांच्या आयुष्याचा जो संघर्ष होता त्या माझ्या ओंजळीत त्या छोट्याशा ओतायला लागल्या. आणि मग तो दिवस माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरला. संघर्षाचा नक्कीच होता, पण खूप प्रेरणादायी ठरला. आणि मग मी ठरवलं की आता हे मला गावागावांमध्ये करायचं आहे. मग मागच्या वर्षी मी 28 गावांमध्ये असेच हळदी कुंकाचे प्रोग्राम घेतले. आता तुम्ही अडचणींबद्दल विचारलं तर अनेक लोकांनी मला जागा द्यायला पण नकार दिला. बरं, ते कार्यक्रम आयोजित नाही झाला पाहिजे इथे, कारण आम्ही हिंदू धर्म किंवा आमच्या चालीरीती, आमच्या परंपरा त्या नाही मोडायच्या, हा एक स्टिरियोटाईप होता. मग त्यांचं असं होतं तुम्हाला करायचं दुसरीकडे करा. आणि गावामध्ये तुम्ही बघितलं की खूप छोटे एरिया असतात की तिथे ऑर्गनाईज करण्यासाठी मोठमोठ्या जागा उपलब्ध नसतात. मग कुठेतरी एखाद्या दुसऱ्या गावामध्ये 2-3 लोकांकडे जागा असायची की त्यांच्या दारात माझ्या 50-100-500 महिला बसू शकतील, पण त्यांचं असं होतं आम्ही जागा देणार नाही. मी अक्षरशः प्रचंड विनंत्या केल्या, हातापाया पडले, मी काहीच तुमच्या समाजाच्या विरुद्ध करणार नाही किंवा मी भावना नाही दुखवणार, एकाही विधवाईला मी कुंकू नाही लावणार, फक्त माझं म्हणणं काय ते मला मांडू द्या, माझे विचार तरी ऐकून घ्या, आणि यावर्षी नाही आवडलं तर पुढच्या वर्षी मला जागा देऊ नका, पण एवढे वर्ष द्या. असं अनेक गावांमध्ये फिरले, अनेक ठिकाणी फिरत असताना काही ठिकाणी मुस्लिम महिला पण पुढे आल्या, त्यांनी पण मला सहकार्य केलं. वास्तविक पाहिलं तर हळदी कुंकू आणि मुस्लिम महिला 2 वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, पण माझा एक विधवांसोबत सर्व धर्म समभाव, सगळ्या समाजाच्या महिला एका ठिकाणी आल्या पाहिजे, कारण जातीच्या आधी त्या माणूस आहेत, एक स्त्री आहे आणि त्या आपल्याकडे आल्या पाहिजे. आणि मग मला विधवाईचा संघर्ष तिला सांगून उपयोगच नव्हता, कारण तिच्या मनाला पटलं तरी तिची हिंमत झाली नसती, कारण समाज नाव मोठं ठेवतो. तर समाजातल्या इतर म्हणजे ज्या महिला आहेत तर त्यांची विचारधारा बदलली पाहिजे आणि त्यांना हे पटलं पाहिजे की माझी मुलगी विधवा झाली तर मला दुःख होतं, शेजारणीसाठी पण झालं पाहिजे. म्हणून मग मी सगळ्यांना एका छताखाली बसवायचे आणि माझ्या विधवाईसाठी 1.5 तास मी त्यांच्याशी भांडायचे असं म्हटलं तर हरकत नाही, कारण मी सगळ्यांची एक लाडकी बहीण आहे. कारण 1 लाख राख्या माझ्या 4 वर्षापासून प्रत्येक घरामध्ये जातात. हो, तो पण तुमचा उपक्रम. तर त्यामुळे एक नातं होतं आणि लेक किती हक्काने भांडते तुम्हाला माहिती आहे. मी त्याच तडपेने त्याच हक्काने काळजापासून भांडायचे आणि यावर्षी मला त्याचे थोडेफार का होत चांगले एक पडसाद दिसायला लागलेत की हा आपण ज्या वाटेने जातो थोडंफार आता ती रस्ता सोपा होत चाललाय, की जो आजपर्यंत मागच्या 2 वर्षात प्रचंड हडल्स आले, यावर्षी नवीन गावामध्ये त्या अडचणी आल्या, पण आता हळूहळू दूर होतील असा मला विश्वास आहे. हा, तुम्हाला जेव्हा तुम्ही बोललात की तुम्हाला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जी जागा लागत होती ती जागा देण्यासाठी तुम्हाला नकार देण्यात आला वगैरे किंवा अनेक लोकांचा विरोध झाला, पण म्हणजे तेव्हा तुम्ही जसं सांगत होतात ना की तुम्ही माझं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या, म्हणजे मी कोणाला हळदी कुंकू लावणार नाहीये. म्हणजे आपल्याकडे ती प्रथा आहे की नवऱ्याची डेथ झाल्यानंतर हळदी कुंकू नाही लावलं जात बाबा, पण मग ते भावना आहेत, अंधश्रद्धा ठीक आहे बाजूला मुद्दा राहिला तो, पण त्याच्याशी भावना जोडलेल्या आहेत. मग त्याच्या कुठल्याही गोष्टीची भावना जर जोडलेली असेल तर आपण त्यांना क्रॉस नाही करत. हा तर खूपच साहजिक मुद्दा आहे, तो तर माणुसकी जपणारा मुद्दा झाला. पण मग तुम्ही तुमचं मत पोहोचेपर्यंत जे होते ते तुम्हाला अडचणी आल्या असणार. आणि आपण आता योगायोगाने असं होतोय की हे तुमचं 4थं वर्ष आहे आणि हळदी कुंकवाच्या 3रं वर्ष, आणि हळदी कुंकवाच्या काळातच आपण शूट करतोय, तर आता सध्या तुमचे कार्यक्रम सुरू असतील. मग चालू आहे. किती दिवसांसाठी करता तुम्ही? माझं तर असं असतं की 14 तारखेला संक्रांत असते तेव्हापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू चालतात, आणि मग विधवा आणि हळदी कुंकू ह्या 2 गोष्टी खूप कोलॅबरेट होणार आहे. त्याच्यामुळे माझं तेव्हापासून तर रथसप्तमीपर्यंत हे उपक्रम चालू असतात. मागच्या वर्षी मग त्याच माध्यमातून 28 गावं कव्हर झाले. यावर्षी काही नवीन गावं मी ऍड करायचा प्रयत्न केला. आता 14 तारखेपासून दररोज 2 गावांमध्ये मी जाते. नक्कीच. आणि आता आपण जर बघायला गेलं तर तुमचा एकंदरीत जो कल आहे तो महिलांचं सक्षमीकरण, महिलांचे जे बर्थ राईट असतात, जे जन्मसिद्ध अधिकार आपण ज्याला म्हणतो मराठीत, ते असतील, ते मिळवून देणं असतील, ते या सगळ्या गोष्टींकडे तुमचा एकंदरीत कल दिसतो, बरोबर. आणि त्याच्यासोबतच तुमचं जे मी वाचलं तुमच्या फेसबुक वॉलला, तुम्ही सखी रिसायकल म्हणून तुमचं एक फाउंडेशन म्हणता येईल बघा त्याला. तर हे सखी रिसायकल म्हणजे काय? आता रिसायकल वगैरे मधून तर लक्षात येतं की टाकाऊपासून टिकाऊ वगैरे बनवण्याच्या गोष्टी असतील, पण एक्झॅक्टली काय कॉन्सेप्ट आहे?
ऍक्च्युली त्याची सुरुवात अशी झाली, मी 2016ला जेव्हा कॉलेज लाईफमध्ये होते तर त्यावेळेला मी प्लास्टिकवरती काम करायचो. म्हणजे थोडं असंच की मला वाचनाची आवड आहे. एक कात्रण मी वाचलं होतं की एक पॉलिथिन पिशवी 14 वर्ष नष्ट होत नाही. 14,000 की 14 समथिंग काहीतरी आकडा होता. आणि मग आता मी शेतकऱ्याची मुलगी आहे. आमच्या ग्रामीण भागात जर ते सर्क्युलेट होत राहिलं, नागरणी झाली, ती परत खाली जाते, वर जाते, वेचला तर जातं. ती जर खाली गेली, आमच्या 2 बिया जर ती त्याच्यावरती पडल्या तर ते उपयोग राहत नाही. आणि शेतीचं पण प्रचंड नुकसान होतं. मग तिथपासून इन्स्पिरेशन मिळालं. कॉलेज लाईफमध्ये कमवा आणि शिकायच्या अंतर्गत मी काम करायला लागले. ज्या मुली आहेत ज्यांना आर्थिक सहाय्य घरून आवश्यकता होती, म्हणजे काही फीज असेल, कॉलेज फी, एक्झाम फी, मग त्यासाठी त्यांना शिकवायला लागले. आणि मग तेव्हापासून माझ्या डोक्यात फिट बसलं, मी आयुष्यात करिअर कुठे करेल माहीत नाही, पण मला पर्यावरणावरती शेवटच्या म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे. मग नंतर मध्यंतरी UPSC करायला गेले, इकडे जबाबदाऱ्या आल्या, मग थोडंसं ते काम मागे पडत गेलं. थांबलं असं म्हणणार नाही, कारण माझ्या डे टू डे लाईफमध्ये पण मी पर्यावरणासाठी खूप गोष्टी करत असते. कारण माझा विश्वास आहे, माझं पाऊल छोटं जरी असलं तरी त्याचे हळूहळू पडसाद पडतीलच. तर त्या पद्धतीनं सुरुवात झाली. मग नंतर मी जेव्हा इकडे आले, मग थोडा अजून अभ्यास करायला लागले, तर माझ्या भागामध्ये ॲग्रिकल्चरल वेस्ट जाळलं जातं की ज्याचा उपयोग नाही. आणि आमचा सगळा जो एरिया इथे तुरीचं प्रोडक्शन खूप जास्त होतं, काही एरियामध्ये मकाचं पण प्रोडक्शन होतं. तर तुरीचं तर जेव्हा आपलं जे म्हणजे क्रॉप आहे ते काढल्यानंतर खाली काड्या उरतात तर ते जाळल्याच जातात. तर त्याचा दुसरा ॲज काहीच उपयोग नाही. मग त्याचं पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे या भागामध्ये. आज पर्यावरण बदलतंय असं म्हणतो, आमच्या भागात कधी कोरडा दुष्काळ पडतो, कधी ओला पडतो, पण याची कारणं फार नाही शोधली जात. मग जसं एखाद्या मोठा आगीचा डोमुटला आहे आणि चिमणी ते विझवते, त्या पद्धतीने मी काम करायचा प्रयत्न करते. तर मग ते ॲग्रिकल्चरल वेस्ट रिसायकल करायचं, त्याच्यापासून काहीतरी वस्तू बनवायच्या. मग जी मका आहे ती पण गुराढोरांना चालते, पण 70% जाळली जाते, 30%च गुराढोरांसाठी यूज होते. कारण इतकं जनावरं पण खूप जास्त कोणाकडे नसतात आणि ते एवढं कॅटल्सला फीड पण करत नाहीत जास्त. त्यामुळे ठरवलं की त्याच्यावरती पण काम झालं पाहिजे. मग त्यापासून आम्ही सुंदर पुष्पगुच्छ, त्याच्यानंतर डेकोरेटिव्ह काही गोष्टी असतील की लग्नामध्ये गिफ्ट. आता एखादं पुष्पगुच्छ तुम्ही आता विकत आणता रोजचं, ते उद्या खराब होतं. आमच्या प्रोडक्टची क्वालिटी अशी आहे की ते वर्ष टिकतं. ते भावना जपून ठेवतं की तुम्हाला ज्या माणसाने ज्या भावनेने ती वस्तू दिली आहे किंवा जे गिफ्ट दिलंय ते चिरकाल तुमच्यासाठी एक मेमरी क्रिएट ठेवण्यासाठीचा एक उद्देश आहे. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट असेल, परत एक तुमच्या भावनांना जतन करण्याचा एक विषय असेल, आणि परत महिला सक्षमीकरण. तुम्ही सांगितलं की माझ्या कळीचाच मुद्दा महिला सक्षमीकरण आहे. कारण माझा ठाम विश्वास आहे की ज्या वेळेला तिचं आर्थिक सक्षमीकरण होईल, डिसिजन मेकिंग येईल आणि मग अत्याचार ती सहन नाही करणार. ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी खूप जास्त आहेत. आता संस्कार म्हणा किंवा संस्कारांच्या नावाखाली दडपलेल्या गोष्टी आहेत त्या. तर आता मी कोर्टातही प्रॅक्टिस केली, तेव्हाही बघितलं ज्यांच्यावर अत्याचार होतो त्या घरात असतात आणि सगळ्याच बाहेर येतात, त्यांच्यावर अत्याचार झालेलेच असतात, अशातला विषय नाही. तर त्यामुळे एक मग त्या महिलांसाठी काहीतरी करायचा मी विचार केला. याची सुरुवात पण तशीच पुढे गेली, जे सखी रिसायकलच्या माध्यमातून जे बुके तयार झाले. माझी एक मैत्रीण आहे की 3 वर्षापासून ती आईवडिलांकडे आहे. आज तिची आई वारली आहे, वडील, भाऊ आणि वहिनी वगैरे तिला सांभाळतात. ती दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ शकत नाही कारण घरची परिस्थिती व्यवस्थित आहे. ओके. 3 वर्षापासून इथे. त्याचं कारण तिचे घरचे ड्रिंक आणि तिला थोडेसे हेल्थ इश्यू आहेत, त्याच्यामुळे मॅरिड काही नाही कंटिन्यू झालं. डिवोर्स पण तिचा अजून झाला नाही. मग ती खूप डिप्रेशनमध्ये असायची. माझ्याकडे दररोज आम्ही भेटायचो, तर घरासमोर घर. तर ती म्हणायची तू सगळ्या जगासाठी काय काय करते आहे, तू माझी हक्काची मैत्रीण आहे, माझ्यासाठी काहीतरी कर. आणि तो शब्द मला खूप लागला की आपण आपल्या माणसांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तिचा संघर्ष खूप मोठा होता. आल्यानंतर रडायची, तिच्या भावना सांगायची. पण आता सहानुभूती आणि समानुभूती हे UPSC मध्ये शिकले. सहानुभूतीला काहीच अर्थ नाही. मग आपण म्हटलं तिच्या जागी जाऊन काहीतरी विचार करावा लागेल. पर्यावरणाची आवड होतीच कॉलेजपासून, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. मग मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. म्हटलं यातनं काहीतरी करता येईल का. मग आमचे प्रोग्राम बरेच चालू असतात. मग सहज घरी माझ्या बहिणीला कॉर्न खूप आवडते, घरी आणले. म्हटलं ट्राय करूयात. आणि माझा थोडा क्रिएटिव्ह माइंड असल्यामुळे मी करते काहीतरी एक्सपेरिमेंट, माझे चालूच असतात रिकामा वेळ असेल तेव्हा. मग मी सुंदर म्हणजे पेण्याची जी कांडी आहे आपली मागची, मी त्याच्यावरती ते फुल तयार केलं. आणि मग घरात असंच पडून राहिलं. कोणी आल्यानंतर खूप सुंदर बनवलं. तर बॅक ऑफ द माइंड तिची स्टोरी होती, काहीतरी करायचं आहे. ते 4-5 दिवस घरात पडून राहिलं, ते खराब नाही झालं. असं म्हटलं ठीक आहे, करू शकतो आपण. आणि मग मी त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करायला लागले. ते सुंदर पुष्पगुच्छ तयार झालं. लॉंग लास्टिंग टिकेल याची मला गॅरंटी आली. म्हटलं आता हेच काहीतरी करूयात, म्हणजे तिला काम मिळेल,
पर्यावरण संवर्धन होईल, म्हणजे मी पण आनंदी राहील, कारण जे करायचंय ते केल्यानंतर माणूस जास्त आनंदाने जगू शकतो. बिलकुल. मग अशी एक त्याची सुरुवात झाली. आणि आज माझ्याकडे त्याच मुली आहेत बऱ्यापैकी की ज्या इकडे आहेत आई वडिलांकडे, आणि मला असं वाटतं की त्यांना पण आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या लाईफमध्ये काय झाली ही त्यांची चॉईस कधीच नव्हती. कारण आपण असं म्हणतो आई वडीलच ठरवतात मुलींच्या आयुष्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी, त्यांच्याही बाबतीत तेच झालं. तर आज त्यांना आनंदाने जगण्याचा अधिकार आहे, मग त्यांचा आनंद मला जपून ठेवायचा आहे. मग ते इथे येतात तेव्हा एकमेकींसोबत त्यांच्या ज्या चर्चा होतात, जे दुःख त्यांचं हलकं होतात, ते माझ्यासाठी प्रचंड सॅटिस्फॅक्टरी म्हणजे पॉईंट आहे. अशा पद्धतीने हे काम आमचं चालू आहे सध्या. नक्कीच. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही आपलं कॉर्न हस्क म्हणजे आपले मक्याचं जे साल असते त्याच्यापासून तुम्ही फ्लावर्स वगैरे बनवता. आता जेवढे पण आपले ऑडियन्स तुमची मुलाखत पाहताय त्यांना बघण्याची तर इच्छा झालीच असेल, तर आता सध्या आपल्याकडे आहे तर एक प्रोडक्ट, एक बुके द्या बरं इकडे. तर तुमच्या सगळ्यांसाठी सांगते, हा बुके जेव्हा ताईंनी मला दाखवला तेव्हा माझं फर्स्ट रिॲक्शन तुमच्यासारखंच होतं की वाव किती सुंदर आहे म्हणून. हे आणि कोणालाही अंदाजही येणार नाही की हे मक्याच्या सालापासून बनवलेलं आहे. म्हणजे आता हे ताईंनाच मी देते की एक्सप्लेन करा तुम्ही हे कसं केलेलं आहे वगैरे काय ते. आता सगळ्यात पहिलं तर मला हे सांगायचं आहे की आता ही जी अवस्था तुमच्या समोर दिसते 7-8 महिन्यापूर्वी बनवलेला आम्ही हा बुके आहे. त्याच्यामुळे याची एक गॅरंटी आहे की वर्षभर तो खराब होणार नाही. आता याच्या आतमध्ये जी मका यूज केली आम्ही, तर ती सगळी शेतामधलं जे काढल्यानंतर रॉ जातात, आपल्या सगळ्यांकडे भुट्टा आपण खातो, वरची पूर्ण साल काढून टाकली जाते, तर त्याला रिसायकल केले आणि एका पानापासून त्यांच्या कळ्या पाकळ्या बनवत या सुंदर फुलांची निर्मिती झाली आहे. आणि अशा पद्धतीने मग एक फुल जोडून वेगवेगळ्या डिझाईन्स याच्यामध्ये प्रचंड व्हेरायटीज आहेत. हे कॅटलॉग पीस म्हणून तुमच्या समोर एक ताईंच्या आग्रहाखातर इथे शो करण्यात आला. अजून याची मार्केटिंग पण पाहिजे त्या प्रमाणात केली नाही, किंवा सोशल मीडियाला सुद्धा अजून कुठे नाहीये, पण तुमच्या आग्रहास्तव प्रोडक्ट शो या ठिकाणी आम्ही करतोय. नक्कीच. आणि म्हणजे हा ना हे एक उत्तम लघु उद्योग होऊ शकतो बरं का. म्हणजे म्हणजे मी बघितल्यावरती मला लगेचच क्लिक झालं की अरे बापरे. म्हणजे युजली आपण पाहतो ना की घरी शिवणकाम किंवा फॉल पिको वगैरे किंवा म्हणजे जे काही घरगुती इनोव्हेटिव्ह गोष्टी असतात ते पडदे वगैरे विणकाम वगैरे जे काही बघतो, त्याच्या व्यतिरिक्त ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जर काही असू शकते लघु उद्योगाची, जे की कमी खर्चामध्ये आणि जास्त तुम्हाला त्याचे रिटर्न्स पण मिळतील, जास्त पैसे पण मिळतील आणि हे खूप जास्त आकर्षक वाटेल, फॅन्सी सुद्धा आहे प्रोडक्ट. म्हणजे असं सगळं 360 डिग्री अँगलने बघायला गेलं तर दिस इज द परफेक्ट बिझनेस आयडिया. याच्यामध्ये कस्टमाइज पण आम्ही करतो, म्हणजे तुमचे फोटोज असतील किंवा चॉकलेटचे पण नवीन बुकेचं जे ट्रेंड चाललंय, प्लस लाइटिंग बुके जो एक नवीन येतोय, टेडीचे बुके आहेत, असं वेगवेगळं कस्टमायझेशन. म्हणजे तुमच्या डोक्यात एखादी थीम असेल तर ती थीम सुद्धा मी याच्यामध्ये बसवू शकते. एक त्या पद्धतीचं आमचं प्लॅनिंग चाललंय. म्हणजे समोरच्यांच्या भावना आम्हाला एका वस्तूत गुंतवायच्या आहे की ज्या पुढच्याच्या फिलिंग्स अजून म्हणजे तुमचं नातं अजून घट्ट झालं पाहिजे, असं एक प्लॅनिंग आहे. आणि आपण पाहतो की म्हणजे प्लास्टिक फ्री एन्व्हायरमेंट आपल्याला ठेवायचं. आता इथे याच्यामध्ये थोडासा प्लास्टिकचा यूज झालेला आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया आहे असं त्याच्यावरती पण काम करते, कारण हे माझं स्टार्टअप आहे. जसं जसं गोष्टी समोर येतात आम्ही काम करतोय. तर सुरुवातीला याच्यामध्ये जे पेपर्स यूज केले ते प्लास्टिक पेपर आहेत, पण मी असा विचार करते की अनेक ठिकाणी मी सर्च आउट केल्यानंतर जे कपडा आपला रिसायकल, कारण इंडियामध्ये कपड्याचं पण डम्पिंग खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि माझं आधीपासून होतं की मला कपडा रिसायकलिंगवरती पण काम करायचं आहे. तर आता असं चाललंय की कपड्यापासून पण पेपर तयार होतोय, तो जर मला त्या क्वालिटीचा बनवता आला किंवा कुठनं परचेस करता आला, जो माझ्या बुकेचा लुक बिघडवणार नाही, लुक अजून त्याला देईल, तर तशा पद्धतीचं माझं चाललंय. 1-2 जणांसोबत माझं डिस्कशन झालंय. ते जर झालं तर नेक्स्ट प्रोडक्ट माझे 100% इको फ्रेंडली येतील. 100% आणि जास्त लॉंग लास्टिंग असतील ते पण. म्हणजे सगळ्यात जास्त. आणि ऍक्च्युली आपण जर पाहिलं तर मी अनेक माझ्या यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये पण सांगितलं की लाडकी बहिणीचे जे आपल्याला 1500 रुपये मिळतात, म्हणजे आपल्याला म्हणजे ज्या काही गरजू महिला आहेत ज्यांना मिळत आहेत, तर त्या व्यतिरिक्त म्हणजे ते मिळत आहे तर ते ठीक आहे, सरकारमार्फत तुम्हाला हातभार तर मिळतोच आहे, पण 1500 रुपयात आजच्या तरी काळामध्ये मला असं वाटतं की राशन सुद्धा मिळत नसेल, पूर्ण काहीही मिळत नसेल मला असं वाटतं. तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही घरगुती जर लघु उद्योग अशा प्रकारचे जर काही इनोव्हेटिव्ह करायला लागलं तर तुमच्याकडे एक आर्थिक सुबत्ता येते तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही जेव्हा
आर्थिकदृष्ट्या सक्षम होता ना, तेव्हा तुम्ही डिसिजन मेकिंग, तुम्ही त्या अथॉरिटी लेवलवरती स्वतःला ठेवता आणि आपलं आयुष्यात त्या दृष्टिकोनातून आपण चालवतो. आणि बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेले आहेत की तुमच्या घरातली स्त्री जर शिकली तर पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्या ह्या सुशिक्षितच असतील. तर त्याच्यामुळे स्त्रीला घरातल्या सक्षम होणं खूप गरजेचं असतं आणि तुम्ही त्या दृष्टीने वाटचाल करता, ही खूप भारी गोष्ट आहे. जे पण ग्रामीण भागातून येणाऱ्या ज्या स्त्री आहेत ज्यांना गरज असते, आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं सुद्धा उदाहरण सांगितलं, तर तुमच्या मैत्रिणी खातर तुम्हाला करायचं होतं, पण तुमच्या एका महिलेसाठी करायची ही गोष्ट जी आज जवळपास 1000 महिलांपर्यंत ती पोहोचलेली आहे. बरोबर. आणि मग तशाच अप्रोच झाल्या आता माझ्याकडे येणाऱ्या की आम्हाला पण यायचंय. आणि मग अजून माझं सेल नाही चालू झाला, पण प्रोडक्शन चाललंय, पण तुम्ही या. माझा असा उद्देश असतो की त्या हॅपी राहिल्या पाहिजे, नंतरच बघू पुढे कसं काय करायचं. आणि आपण घरकाम झाल्यानंतर जो रिकामा वेळ असतो त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह केलं तर आणखी आपल्या बुद्धीला चालना मिळते, तेवढंच आपल्याला चांगलं वाटतं, फील होतं. एक आळशीपणा सोडून दिल्यावरती आपण जेव्हा क्रिएटिव्हनेस बाहेर आणतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःला वेगळं एक सुख मिळतं, भारी वाटतं की काहीतरी आपला दिवस आज वेस्ट नाही गेला किंवा रेग्युलर कामांमध्ये नाही गेला, आपण काहीतरी नवीन काम केलं ह्याचं समाधानही असतं दिवसाच्या शेवटीला. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भरपूर गोष्टी करता. आता विद्यार्थ्यांमध्ये 2 गोष्टी, आता शालेय साहित्य वाटप तर तुम्ही करताच, म्हणजे मी बरेच तुमचे फोटो वगैरे पण बघते, बघते सोशल मीडियावरती पाहिले. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल सुद्धा गाईड करता बऱ्याच ज्या मुली असतात शाळेतल्या. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये काय काम करता एक्झॅक्टली तुम्ही? तर माझा मोटिव्ह असा होता त्यामागे, कारण मी पण एक मुलगी आहे, मलाही आईने सुरुवातीला ते सांगितलं. आता माझ्याही इतरांना मी जे सांगितलं ते सांगते. क्या बात आहे. कारण की घरात मला जेव्हा पहिल्यांदा पिरियड आले तर खूप यादी मिळाली खूप मोठी, हे करायचं नाही, ते नाही करायचं, असं नाही करायचं. आता तेव्हा लहान होते, स्वीकारून घेतलं, ठीक आहे आई सांगते म्हणजे बरोबर आहे. आणि काय 9th ला होते मी तेव्हा, तर प्रश्नच नव्हता क्रॉस क्वेश्चन करायचं, वय पण तसं नसते, एज्युकेशन पण नाही. बिलकुल. म्हटलं आई सांगते ठीक आहे. पण हळूहळू जेव्हा मी अभ्यास करायला लागले आणि UPSCचं मी सांगितलं तुम्हाला मी प्रिपरेशन करत होते, तर तेव्हा एक मॅगझिन मी वाचली होती महिलांच्या आरोग्यावरची आणि समाजातल्या मग इतर ज्या गोष्टी, आता पर्यावरणावरती पण काम करते. मग आई म्हणायची झाडाला पाणी नाही घालायचं पिरियडमध्ये, ओके, झाडच जळतात. म्हटलं पाण्याने जळणार आहेत की नाही दिल्याने, थोडा लॉजिकल विचार केला. मग आईच्या चोरून तुळशीला पाणी घालून बघितलं मी, एक दुसरं कुठलाच झाड नाही. बंडखोरी. बंडखोरी, न कळत, कुणाला न सांगता. म्हटलं अरे ही तर खूप छान बहरली, जळायची असते तर जळाली असती. मग मी प्रत्येक गोष्ट एक्सपेरिमेंट मधनच करत गेले, कारण की माझ्या ह्याच्यावरती विश्वास आहे, जे तुम्हाला करायचं ते पहिलं पुस्तकी नसावं, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही त्याचा अनुभव घेतला पाहिजे. मग ती बंडखोरी माझी झाली. जेव्हा आता आईलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ओपनली, कारण ह्या गोष्टी सांगते मी सगळीकडे. मग म्हटलं आता झाडांचं तर गेलं. मग एक वेळेस ते पापड बनवणं वगैरे ग्रामीण भागात खूप जास्त आहे, हात लावायचा नाही, पापडा नाही, म्हणजे अक्षरशः ते सोला जरी धुवून आणला तर तो वरती कुठेतरी माळ्यात ठेवून दिला जायचा आणि आई सांगून ठेवायची, पिरियड आले की सांग, बरं पिरियड आले की सांग, हात नाही लावायचा, पापड लाल होते. काही लाल होते. म्हटलं यांच्याकडनंच थोडंसं सामान टाकताना कमी जास्त होतं, खापर आपल्या डोक्यावर फुटतं. मग एक दिवस असं झालं की सकाळी ते पापड्याचा उंडा वगैरे भिजवला आणि आईला अर्जंट कोणाची तरी डेथ झाली, तिकडे जावं लागलं. आणि सेम डे माझे पिरियड आले, पण आईला काही माहित नव्हतं. मी दिवसभर पापड करून घेतले आणि मग दुसऱ्या दिवशी सांगितलं की आज पिरियड आले. म्हटलं हे पापड आता भाजून बघू, लाल नाही झाले. मग म्हटलं की हे काय कन्सेप्ट आहे, म्हणजे असं चाललंय पुढे सगळं. मग मी असे जे काही मिथ्स आहेत त्याचे मी अनुभव घेत गेले आणि म्हटलं आता मला पटलंय की हे सगळं रॉंग आहे, यांना तर कोणीतरी सांगितलंय, पुढे घेऊन चाललंय. एखाद्या वेळेस कसं होतं ते म्हणजे कावळा बसायची आणि डांग तुटायची, तशा गोष्टी. एखादीला येतो अनुभव की ह्या पिरियडमध्ये ते पापडाच्या साहित्याला हात लागला आणि मग ते रेड झाले, किंवा एखादं सामान पण कमी जास्त होतं, पण ती निमित्त ठरते तेवढं. म्हटलं हे असं पुढे चाललंय पिढीजात. आणि तुळशीला पाणी घालणार, देवाला आंघोळ नाही घालणार, तर तुळशीला कधी पाणी घालणार आहेत पिरियड आल्यानंतर. म्हणजे खूप मोठी यादी माझ्या समोर आली की असं करायचं नाही, तसं करायचं नाही, हे नाही. म्हटलं ठीक आहे आता करूया त्याच्यावरती काहीतरी. मग मी 2021ला सावित्रीबाईंची जयंती होते 3 जानेवारी. तर मग संस्थेचं माझ्याकडे पद वगैरे काही नव्हतं, पण वडिलांना माहिती हिला काही करायचं म्हणजे करायचं. म्हटलं मला एक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून टाकायचा, मला ओरिएटर म्हणून तिथे घेतलं आणि मोठा प्रोग्राम झाला. मग मुलींना समजून सांगितलं तर त्या मला येऊन सांगायला लागल्या की ते आमच्या घरात असंच आहे.
आणि मग त्याच्या मागचं जे काही सायंटिफिक रिझन आहे त्या गोष्टी मी त्यांना पटवून द्यायच्या आणि सांगायचे तुम्ही विचार करा आणि आईला न सांगता अनुभव घ्या. जर तुम्हाला वाटलं बरोबर आहे तर आणि जर तुम्हाला अनुभव आला म्हटलं की तुम्ही झाड जळालं तर मग मला येऊन भेटा, मी हे बंद करेल जे मी करते. मला तर वाईट अनुभव नाही आला, मला विश्वास होता असं काही होणार नाही. मग ज्या वेळेला त्यांनी ते अनुभव घेतले की असं काही होत नाही, मग अनेक मुली मला येऊन भेटायला लागल्या की ताई तुझं खरं आहे, आम्ही पण केली हे बंडखोरी तू आमच्या आईच्या माघारी. मी म्हटलं चला. आणि एक पर्यावरणाचा टच तर होताच. मग त्यामुळे एक सॅनिटरी पॅडचं जे काही डम्पिंग होतं किंवा जाळल्यानंतरचा इकडे सगळ्या गोष्टी, मग त्यामुळे आणि मुलींना शाळेत पिरियड आल्यानंतर आज आहेत पण मी जिथे शिकले तिथे मला लेडीज टीचर नव्हती एकही. ओके. म्हणजे माझ्या पण शाळेत नव्हती. मग ते पिरियड आल्यानंतर खूप असं सरांना सांगायला असं की मला घरी जायचं आहे. कारण प्रत्येकच वेळेला आपण माहिती पण नसतं माहिती ना नसतं. बऱ्याचदा. माहिती नाही. त्याच्यानंतर काही डेट काही असं एक्झॅक्ट डेटला असं नाही की तुमची ही डेट आहे त्याच डेटला पिरियड येतील, प्लस मायनस मागे पुढे होऊ शकतं. मग सरांना सांगायला मला खूप हेजिटेट व्हायचं की आता कसं सांगू. आणि मोबाईल नाही, घरी फोन करायचा प्रश्न, 9वी 10वीत कुठले आले मोबाईल. मग मी सांगायचं सर मला घरी जायचं आहे, ते खूप हेजिटेट व्हायचं. तर ती गोष्ट माझ्या मनात खूप होती की ज्या शाळांमध्ये लेडीज स्टाफ नाहीये तिथे मुलींना पण हा हडल्स येत असेल. बिलकुल. मग म्हटलं आपण तिथे मशीन्स बसवून देऊयात पॅडच्या की त्यांना तेवढं तरी त्यापुरतं त्यांचं ते होईल. आणि सगळा तो जो म्हणजे प्रोजेक्ट आहे त्याची शाळा रन करायची सुरुवातीचा सेटअप आणि पूर्ण पॅड फिडिंग वगैरे सगळं माझ्याकडे. ओके. ते सगळे सेटअप मी 8-9 शाळांमध्ये बसवून दिले. क्या बात आहे. की मुलींना पिरियड आले की कोणाला सांगूपेक्षा पहिलं जे काम गरजेचं आहे ते झालं पाहिजे. आणि त्यांच्या मनातला तो न्यूनगंड कुठेतरी दूर झाला पाहिजे. मी डागांवरती पण खूप बोलायचे की खूप ऑब्वियस आहे की ज्या वेळेला पिरियडमध्ये एखाद्या मुलीला हेवी फ्लो होतो डाग पडणं साहजिक आहे. चर्चा कुठे होते, मुलांमध्ये नाही होत, मुलींमध्ये चर्चा होते. मुलांना तर शाळेत माहिती पण नसते हे काय आहे. मग मुलींमध्ये कसं गॉसिप्स खूप जास्त, तिला प्रोटेक्ट कमी करणार पण दुरून तिला हसणार की तिला डाग पडला. म्हटलं ते जर आपण एकमेकींना प्रोटेक्ट करत गेलो तर ते हडल्स पण दूर होईल. आणि पिरियडचे डाग फार चांगले आहे माझ्या मते. म्हणजे कारण ऍक्च्युली ज्या मुलींना पिरियड येत नाहीत मी त्यांचं आयुष्य खूप जवळून पाहिलंय. त्यातली मी पण एक आहे. तर म्हणजे मला 6-6 महिन्यांचा गॅप होता तर त्यातली मी समजू शकते ते दुःख. तर तुमचं तरी एक 6-6 महिन्यानंतर ज्यांना आलेच नाही. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अशा काही 2-3 मुली आहेत की ज्यांना पिरियडच आले ना आजपर्यंत. आणि आई वडिलांनी होईल सगळं व्यवस्थित करूयात दवाखाने, लग्न पण लावून दिले. बापरे, त्यांचे काय डेंजर चॅलेंजेस असतील माझ्या आयुष्यात. तर आता पुढचं काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. एकासोबत अनेक आयुष्य पण उद्ध्वस्त होत असतात. तर जे मी माझ्या मैत्रिणीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, आजूबाजूला फिरताना मी तुम्हाला सांगते सगळ्यात मोठे चॅलेंजेस हे असतात. बरं तिची काही चूक असते का? त्या मुलीची काय चूक असते? हे सगळं म्हणजे गॉड गिफ्ट आहे मी असं म्हणते. म्हणजे आणि उद्ध्वस्त म्हणण्यापेक्षा असं आहे की जेव्हा आपण जनजागृती, जेव्हा तुम्ही आता बोलायला लागलात ना की याची जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पिरियड्स येणं हे साईन आहे की तुम्ही हेल्दी आहेत. येस. पण जर पिरियड्स नाही चालेत तर ते नैसर्गिक आहे. तुम्ही जसं जन्माला आले, तुम्ही काही स्वतःहून पिरियड आणणार असं काही प्रकार एक्झॅक्टली येणारच नाही तर ते निसर्गावरती. मग हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग तोडगे निघू शकतात. दत्तक घेऊ शकतात मूल, जर मूल होणार नसेल तर. पण मग मानसिकता लोकांची काय की स्वतःच पाहिजे. एक्झॅक्टली. हे मानसिकता नाही बदलली. ज्या दिवशी आणि आता बदलल्याने तुम्ही जेन्झीज बद्दल पण बोललात की आता इझिली अडॅप्ट होऊ शकतात या गोष्टी. पण मागच्या पिढ्यांचं काय? बिलकुल. ज्या आधीच्या आहेत, आई वडील पण मेंटली प्रिपेअर नसतात आणि मुलाकडचे मेंटली प्रिपेअर नसतात. पण आता ते खूप इझी होईल मला असं वाटतं. मग तिथनं मी मुलींना समजून सांगायचे की पिरियडचे डाग अच्छे होते. म्हणजे आपण असं म्हणतो ना ते बाहेर बघतो की डाग अच्छे होते, तर मला असं वाटतं पिरियडचे डाग फार चांगले आहेत की थोड्याफार संकटांपासून तरी तुम्ही वाचता. कारण समाजात महिलांच्या बाबतीत प्रचंड हडल्स आहेत. एक हडल्स तरी तुमचा दूर होतं. त्याच्यामुळे त्या डागांना लाजू नका, त्यांना लपवू नका आणि स्वतःला ब्लेस समजा की मी हेल्दी आहे. कारण त्यांच्या मनातला तो न्यूनगंड मला काढायचा होता की या डागांमुळे कुठेतरी कसं होतं की बाहेर फिरताना मग ती हेजिटेट होते. आणि मी ज्या वेळेला याचा स्टडी केला, ड्रॉपआउट रेशो पिरियडमुळे खूप वाढलाय ग्रामीण भागामध्ये. एक तर मॅरेज आणि सेकंड मग मुलींमधलं आजाराचं प्रमाण पण वाढलंय. आता PCOD बद्दल तुम्ही सांगितलं, हेवी ब्लड फ्लो सांगितला आणि पिरियडमध्ये प्रचंड पोटाचा त्रास होतो. मी 2-2, 3-3 दिवस
झोपूनच असते. माझा पण श्वास चालू असतो फक्त. मी 99% मेलेली असते डायरेक्ट 4 दिवस. कारण की तो त्रास एक लेडीजच समजू शकते, दुसरं कोणी नाही समजू. आणि ह्याला बिलकुल एक्झॅजरेटेड नाहीये किंवा मला तुमचं अटेन्शन पाहिजे, सिंपथी पाहिजे, नाही बिलकुल नाही. बाई होतो त्रास. 10 पैकी 3-4च मुली आहेत ज्यांना त्रास होतो एक्स्ट्रीम लेवलला, पण होतो असं. म्हणजे मरण यातना असतात. असं मी कुठेतरी, म्हणजे मला माहित नाही की हा रिपोर्ट खरा होता, ऑथेंटिक होता की नव्हता, पण मी असं वाचलं कुठेतरी सोशल मीडियावरती की हार्ट अटॅक पर्यंतचा जो त्रास असतो ऑलमोस्ट, तर तेवढा त्रास पिरियड पेनचा असतो. जे एक्स्ट्रीम क्रॅम्प्स असतात ना, तर तेवढा तो त्रास असतो. त्याच्यामुळं म्हणजे ही पण गोष्ट आता बऱ्याच वेळा माझे पण अनेक मित्र, म्हणजे जेव्हा मी म्हणते ना की म्हणजे माझी एक मैत्रिणी तिचा फियॉन्से माझ्याकडे भेटायला आलेले, तेव्हा मी म्हणलं यार नाही बाबा, मी पिरियड्स मध्ये नाहीच निघू शकत, मी चालू शकत नाही, मी उभं राहू शकत नाही, तर मी बाहेर कसं येणार फिरायला. ते म्हणे इतके नाही नाटकं करायची वगैरे असं. आणि हे जेव्हा कानावरती पडते ना, तेव्हा ते इतका संताप होतो ना की अरे बापरे, तुम्हाला नाही कळत, मला माहितीये की काय त्रास होतोय. मग तुम्ही नो युट्रस नो ओपिनियन, ते फ्रेंड्स वाला, तुम्हाला गर्भपिशवी नाही ना, तुम्ही मत पण देऊ नका. बरोबर, ते आम्ही आमचं जाणू असं. आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही जो मुद्दा काढला ना, तर पिरियड्सच नाही येणार, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा पण जोडलेली आहे की देवाला सोडून देतात मुलांना, म्हणजे मुलींना देवाला सोडून देणं ही एक खूप चुकीची अंधश्रद्धा आहे की म्हणजे तिला पाळी आली नाही, तुम्ही देवाचं सेवा करण्यासाठी तिला मंदिरात सोडून द्या. म्हणजे तिचे घरचे सुद्धा एक्सेप्ट करत नाहीत. मी याच्यावरती रिपोर्ट केला. पायी माणूस नावाचा वेब पोर्टलसाठी मी काम करत होते, तेव्हा मी रिपोर्ट केला. तर याचं प्रमाण इतकं जास्त आहे, आपल्याला असं वाटतं की आपण मॉडर्नायझेशनकडे वळतोय, पण नाही. जितकं मॉडर्न जग दिसतंय ना, तितकंच मागासलेलं पण आहे. म्हणजे ह्या गोष्टी इतक्या भयंकर आहेत ना, बघायला गेलं त्यांच्यामध्ये त्यांचं शारीरिक शोषण होतं, खूप वाईट गोष्टी आहेत. खूप आणि मेंटली टॉर्चर होतं, ते खूप वेगळं. आणि मला तेच वाटतं की जे तुम्ही पण सांगितलं की हे काही बाय चॉईस नाही आहेत ह्या गोष्टी, बिलकुल नाही, अजिबात नाही. मग तिला हा जो संघर्ष पुढे न्यावा लागतो, तर सगळ्यात पहिलं फॅमिलीचा सपोर्ट खूप मस्ट आहे. आणि स्वीकारावं लागेल की आपल्या लेकराच्या बाबतीत जे झाले ते खूप वेगळे आहे. करोडोमध्ये लाखोमध्ये एखादी केस अशी असते, आणि तिला आपण सुंदर आयुष्य दिलं पाहिजे, काहीतरी वेगळं. म्हणजे चौकट ठरली आहे ना, मुलगी, पिरियड, लग्न, मुलं, हे जे ठरलंय, तिला शिकवा, तिच्या पायावरती उभं करा, तिला एखादा तुम्ही रोल मॉडेल म्हणून सेट करा की वेगळ्या सेक्टरमध्ये जाऊन तिला काम करू द्या ना. म्हणजे हे गरजेचं नाहीये, लग्न गरजेचं नाहीये, मूल गरजेचं नाहीये, डेफिनेटली. म्हणजे त्या साखळीमध्ये जेव्हा आपण तिला अडकवतो, तर तिचं कॅलिबर आपण मारत असतो. तिच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, आणि फोकस इथेच होतो की तिला पिरियड येत नाही, तिला बाळ होत नाही. आणि मग संघर्ष टळलेला आहे की समाज, आणि कुणी नाही स्वीकारत नाही या गोष्टी, समाजही नाही, ते स्वीकारल्या पाहिजे. समाजाची पण तेवढी ताकद वाढली पाहिजे आज की अरे तिची, म्हणजे तुम्ही एक विचार करा की पिरियड मनाने आणण्याची गोष्ट नाहीये. मग तिला येत नाही, तुम्ही स्वीकारा की ते देवाचंच किंवा बाय नेचर आपण समजा. आणि आज लाखो अनाथ आश्रमातले लेकर आहेत यार, ज्यांना आई वडिलांचं प्रेम नाही मिळत, त्यांना गरज आहे, त्यांना घ्या. आणि मी बघते ना, आता तुम्हाला बोलणंही झालं आपलं की लेकरांच्या बाबतीत ज्यांना आई नाही त्यांचं काय आपण समजू शकतो. बोधाचं उदाहरण आपण बोलत होतो मगाशी, त्याबद्दलही. कारण की ज्यांना कुणी नाही त्यांना आई असण्याची फार गरज आहे. बिलकुल. आणि तुम्ही पण एका आजीसह 3 मुलींचं संगोपन करतायत, ती स्टोरी पण मला असं वाटतं की तुम्ही जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे ती तुमच्याकडून. तर ती स्टोरी काय आहे? ते असं झालं, तर मी 3-4 वर्षापासून काम करते. तर एक अपेक्षा पण वाढल्या सगळ्यांच्या की आपली बहीण आपल्यासाठी काहीतरी करेल किंवा ही कोणासाठी काहीतरी करू शकतो. तो एक विश्वास आलाय. पण एका शिक्षकांचा फोन आला की आमच्या म्हणजे झेडपीला शिक्षक आहेत, त्या गावामधली ती गोष्ट आहे, माझ्या सर्कलमध्ये पण येत नाही, आमच्या झेडपीच्या बाजूला गाव आहे. तर मला पहिलं हेच आलं की इथे असं आहे, पण तुम्ही मदत करू शकता का. मी म्हणजे ठरवून गेले होते 10-15 हजार मला मदत करायची आहे, कारण कुटुंब माझं फार मोठं आहे, खूप ठिकाणी करावं लागतं, आर्थिक एवढंही काही आपलं नाही आहे की आपण एवढं करू शकू. जेव्हा त्या मुलींना भेटले, मी पहिलं सहज आता आपण बोलकं करतो ना, छोट्या छोट्या मुली आहे, पहिली मुलगी 4थ्या वर्गात आहे, आता ते 5वीला शाळेत टाकले आम्ही, 1-2.5 वर्षाची होती. मग त्यांना मला बोलतं करायचं होतं. मी गेले, म्हटलं कसं आहे काय, तर त्यांना असं वाटलं मी मोठी गाडी वगैरे घेऊन गेले, शाळेत घेऊन जायला आल्या की काय. तर ती अक्षरशः मी तिला फक्त नाव विचारलं तर ती रडायला लागली. म्हटलं काय झालं, मी तुला नेत नाही, म्हटलं कुठे, काय झालं मला हे सांग. म्हणे नाही, आमचे सर म्हटले की तुला बाहेरगावी शाळेत टाकायचं आहे, गावात 4थी पर्यंत शाळा आहे, एक ताई येणार आहे, ती तुला शिकवणार आहे. आणि म्हणून मग मला रडायला येते. मग म्हटलं तुला शिकायचं नाही का, तू का रडतीये. तर म्हटलं मी जर बाहेर गेले तर माझ्या आजीला आणि माझ्या 3 बहिणींना, ॲक्च्युली 4घी जणी आहेत त्या, माझ्या 3 बहिणींना कोण सांभाळेल. 4थ्या वर्गातली मुलगी सगळं कुटुंब सांभाळत होती, तिच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती, 200 रुपये रोजाने ती कामाला जायची. आज मी ॲडव्होकेट, 4थीतली मुलगी, आणि मी ॲडव्होकेट आहे. गुन्हा या
हो, पण हा गुन्हा सर्रास घडत होता, कारण अन्न पोटाला पोटाला लागतं काय? ना. हं. आणि घर सुद्धा नव्हतं राहायला. म्हणजे जे तलाठी कार्यालय चावडी असते, एक ऑफिस बंद पडलंय, आता नवीन आहे चालू करायचं, तर तिथे त्या राहत होत्या. घर म्हणजे आपण दोघी बसलो, ही जागा पण खूप मोठी आहे. इतक्या छोट्याशा फक्त एक बेड होता, एका टोपल्यात 4-5 भांडे होते आणि दुसरं टोपलं होतं की ज्याच्यामध्ये गावातून भिक्षा मागून आणलेली. मी लिटरली जेव्हा त्या घरात पाय ठेवला तर मला प्रचंड अन्नाचा वास आला, कारण ते अन्न खराब झालेलं होतं. खराब झालं होतं. मग मी म्हटलं जेवण केलं का? तर म्हटलं कधी म्हणे आत्ताच जेवण उठलो. म्हटलं हेच खाल्लं का? तर माझ्या काळजाला प्रचंड वेदना झाल्या की आपण इथे राहतोय आणि लेकरांना असं खावं लागतंय, मग आपला माणूस म्हणून काहीच अधिकार नाही. मी घरी गेले, 4-4:30 वाजले असतील, वडील आले 5-6 वाजता. आई तिचं स्वयंपाकाचं रुटीन, आईला काही माहित नाही. मी फक्त शांत बसले. मी टेरेसवरती गेले, मी एकटी बसले होते की आता काय करायचं हा विचार करत होते. आईचं रुटीन झालं, मग बाबा घरी आले, आम्ही सगळेजण बसलो. मग त्यांनी विचारलं काय झालं, तू मुलींना भेटायला गेली होती? कारण की त्यांना माहित असते काहीतरी सांगूनच आले, वचन देऊनच आले असेल एखादं की मी असं असं करणार. म्हणजे काय करायचंय, कारण की कुठे गेले तर मला असं वाटतं आपण फुलाची पाकळी काहीतरी केलं पाहिजे, कारण आपल्याकडनं अपेक्षा असतात आणि आज आपल्याकडे आहे सगळं व्यवस्थित. मग मी बाबांना सांगितलं की 10-15 हजारात काही होत नसतं. म्हणजे किती पाहिजे? म्हटलं आकडा आज माहीत नाही, पण मला घर उभं करायचं आहे. ते शांत बसले. घर, कारण घराचा कन्सेप्ट नाही आहे ना घर. ते म्हटलं शासकीय बसू शकतो आपण, एखादा काही त्यांचं करून देऊ म्हटलं केस वगैरे, जसं घरकुल असेल किंवा काय. म्हटलं कागदच नाही घरकुल करायला, जागाच नाही, फॉर्मॅलिटीमध्ये गेलो तर शक्यच होणार नाही. म्हटले काय? मग मी फक्त त्या मुलींसोबत माझा व्हिडिओ काढलेला होता, तो त्यांना दाखवला. माझे वडील अक्षरशः रडायला लागले की या पद्धतीमध्ये ही लेकरं जगतायत. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 7 वाजता JCB त्या गावात पाठवली. आदल्या दिवशीच वचन घेऊन आले होते की गावातले रिकामी जागा द्या, बाकीचं मी बघून घेते काय करायचं. म्हणजे 50% काम झालेलं होतं. नाही, मला माहित होतं ना, घरी गेल्यावर हे सांगितल्यावर होणारच आहे म्हणून. नकार येईल हा प्रश्नच नव्हता, कारण माझ्या वडिलांनी मला कायम सपोर्ट केला. मग त्यांना म्हटलं तर मग ठीक आहे. त्यांनी तेवढ्या रात्री फोन लावला. आम्ही 2:30 वाजेपर्यंत चर्चा करत होतो, आई, मी, माझे वडील, माझा भाऊ, की काय काय करता येईल की त्या लेकरांना त्यांचं बालपण मरू नये द्यायचं. कारण 4थ्या वर्गातलं लेकरू जेव्हा बिना चप्पलचा 200 रुपये रोजाने जातं, आपणही नाही करू शकत आज कष्टाची कामं. काय वेदना होत असतील आणि काय मनावरती परिणाम होत असेल, तिला काहीच येत नाही. आजही तिला वाचता येत नाही. तुमचा विश्वास नाही बसणार की 5वीतल्या लेकराला मराठी सुद्धा वाचता येत नाही, कारण त्याच्याकडचं लक्षच छोट्या 2.5 वर्षाच्या मुलीला ती शेजारी बसून वर्गात बसायची. 2.5 वर्षाचं लेकरू शिकू देणार आहे का? शक्य नाही. नाही, तिचे पुस्तकच ओढ, पेनच ओढ. पण शिक्षकांनी पण खूप सहकार्य केलं आणि ते माझ्यापर्यंत पोहोचले, म्हणून मी या लेकरांपर्यंत पोहोचू शकले. मग मी ठरवलं की आता त्यांचा आई पण आपणच आणि बापही आपण, कारण वडील वारले होते, आई त्यांच्यासोबत राहत नव्हती. त्या 4ही मुली आणि आजी आज आहे उद्या नाही अशी कंडिशन आहे. आजीला पण पॅरालिसिस होऊन गेला. आम्ही आजीचा पण खूप उपचार करतोय, पण नाही शक्यत आता फार काळ साथ देईल असं. म्हणजे वयानुसार आता ट्रीटमेंट 80-85 नाही. डॉक्टर पण म्हटलं की ते काहीच होऊ शकत नाही, तुमच्यासाठी आम्ही एक करू शकतो की आजींना जेवढा काळ लेकरांसाठी म्हटलं ते छप्पर आहे, घर उभं केलंय. पण ती आजी म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे म्हटलं, कारण ती लेकरांसाठी एक संरक्षण कवच आहे तिथे. आजीला जगवा म्हटलं तुम्ही, बाकी काय आपण करू, काय करायचंय ते. तर आजीचे पण उपचार चालू आहे. त्यांची गावामध्ये एक आत्या राहते, त्यांचं पण असंच आहे की त्यांचे मिस्टर त्यांच्यासोबत राहत नाही, त्यांनाही मुलं बाळ आहे. मी त्यांना सांगितलं मी घर बांधलं, कपडेला ते ऑब्वियस गोष्टी लोकांनी खूप डोक्यावर घेतलं की ताईने घर बांधलं, संसार वाटली घेतली. म्हणजे पोहे खायच्या चम्मचपासून सकाळच्या टूथब्रशपासून रात्री झोपेपर्यंत जे काय लागतं सगळं आज त्यांच्या घरात आहे. वॉचपासून, माझ्याही घरात नसेल ते त्यांच्या घरात साहित्य आहे. कारण आईचा आणि माझा प्रामाणिक प्रयत्न तोच होता की लेकरांना जे जे लागेल ते तिथे असलं पाहिजे. अन्नधान्य, राशन, वर्षभराचं गहू, डाळ, तांदूळ ते सगळंच दिले. आज गॅसही संपला, तुम्हाला फोन येतो की ताई आमचा गॅस संपलाय. म्हणजे इतका हक्क त्यांचा माझ्यावरती आहे. मी करते, प्रेमाने करते सगळ्या गोष्टी, कारण की करणारं कुणी नाही आहे ना त्यांच्यासाठी. आणि मी जर त्याच्यामध्ये पाऊल टाकले तर शेवटपर्यंत माझी जबाबदारी आहे की त्या आईपेक्षा जास्त प्रेम करतात माझ्यावरती. तर म्हणजे त्यांना जेव्हा भेटले, जो काही त्यांचा संघर्ष होता, आज माझा खूप उदो झाला सगळीकडे, खूप डोक्यावरती घेतले लोकांनी की ताईंनी कायच केलं, घर बांधलं म्हणजे खूपच वस्तू दिल्या. ते घर नाही, मला असं वाटतं ती गरज होती आणि माझी जबाबदारी पण. कारण की आज आपण पाहतो समाजात जिला आई आहे, वडील आहे, ती मुलगी शाळेतही सुरक्षित नाही, घरातही सुरक्षित नाही, दारातही नाही, कुठेच नाही. अक्षरशः 3-3, 4-4 वर्षांच्या मुलींवरती बलात्कार होतात. आजही आपण मुलींच्या कपड्यांवरतीच बोलतोय, पण त्या 4 वर्षाच्या लेकराने काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि असं झालं की ज्यावेळेला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आदरणीय शिंगणे सर असतील, मोंढे सर असतील, यांनी ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवली की असं असं आहे आणि तुम्हाला काही करता आलं तर करा. तर त्याच्याच आधी मी एक न्यूज वाचली होती की अक्षरशः 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला होता. आणि ज्यावेळेला त्या मुलींना भेटले, सगळ्यात पहिले ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आली की आज यांना 15-20 हजार रुपये देऊन काहीच होणार नाही,
पहिलं घराची गरज आहे. म्हणजे काही अडचण आली तर त्या कडी लावून घरात राहून बसू शकतील, ही सुरक्षा गरजेची आहे. म्हणून मी घराचा निर्णय घेतला. राहायला घर नव्हतं इतके दिवस तर त्या राहतच होत्या तिथे, पण सुरक्षा महत्वाची होती. म्हणून एक घराचा निर्णय घेतला. मोठा सोहळा पण केला, कारण आपलं घर झालं की आपल्याला आनंद होतो ना. तसं जेव्हा त्यांना माहिती झालं घराचं काम चालू होतं, JCP जायची, तर दररोज माझी वाट पाहायची आज तर येईल. आणि माझं असं होतं की मी त्या गावातून वचन देऊन आले होते की ज्या दिवशी मुलींचं घर उभं राहील तेव्हाच तुमच्या गावात मी पाऊल टाकेल, तोपर्यंत येणार नाही. मग ते घर, ते रोज लेकरं अशी वाट पाहायची, फोन करायचे, मी म्हणायचे हा उद्या येणार आहे, उद्या येणार आहे. मग ते घर उभं राहिलं. 15 दिवस गेले, कारण खाली पूर्ण फ्लोरिंग वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, कारण गावाच्या बाहेर आहे. तर थोड्याशा बाकी पण गोष्टींची मला काळजी घेणं होती. लाईट, फॅन, सगळं त्यांच्या घरात जे काही त्यांना गरजेचं असेल, जे लागेल, सोयी सुविधा उभं करायला मला वेळ गेला. मग ते सगळं घर उभं राहिलं. मग मोठा सोहळा केला, जसं आपल्या घराची वास्तुशांती असते. मग गृहप्रवेशाचा त्यांचा कार्यक्रम ठेवला. त्यांना जे पाहिजे होतं सर्व तसं सुंदर डेकोरेशन केलं. खूप लोकांनाही बोलवलं. खंत एक वाटली, सगळ्यांनी खूप भाषणं केले की काहीच मुलीने काम केलं, काहीच बापाने साथ दिली. खूप डोक्यावर घेतला आम्हाला, पण सिंगल मदत कुणीच जाहीर नाही केली. आणि माझा खटाटोप तो होता, मुलींना आनंद द्यायचाच होता. पण इथे एवढे सगळे लोकांना कोणीतरी शिक्षणाची जबाबदारी घेईल, कोणीतरी लग्नाची जबाबदारी घेईल असं मला वाटत होतं. पण आता भाषणात सुद्धा उल्लेख नाही झाला. ती एक खंत राहिली. पण त्यांची बहीण आहेच, मी आहे तोपर्यंत करत राहणारच आहे. आणि आजही त्यांचं, मी सांगितलं ना, माझ्या आईवर माझं एवढं प्रेम कमी असेल, त्यांचं माझ्यावरती त्यापेक्षा जास्त प्रेम. नक्की. आज आता मी हळदी कुंकाच्या कार्यक्रमांना फिरते बाहेर. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत कार्यक्रम चालतात. संध्याकाळी लेडीज वर्ग संध्याकाळीच असतो. 4-4:30 नंतर सुरुवात होते. तर हे जे आवाज तुम्हाला जाणवतोय, माझा जो आवाज बसलाय, तो माझ्या विधवा आईच्या साठी जो संघर्ष चाललाय, एक छोटासा प्रयत्न चाललाय समाजाला समजून सांगण्यामध्ये, तर त्याने आवाजाचा परिणाम झाला. कालच मला फोन आला, कुठेस तू? मी आत्ता भेटून आले, यात्रा होती, यात्रा वगैरे केली त्यांची. कुठेस म्हणलं चालू आहे कार्यक्रम. म्हणजे भेटायला येत नाही. म्हटलं 3-4 दिवस झाले, येते आता, झाले की दररोजच कार्यक्रम. म्हणे आवाजाला काय झालं? त्या दिवशी तर आली, छान आवाज होता. म्हणे आज काय झालं? म्हटलं कार्यक्रम चालू आहे. म्हणे हो, पण तुला सांगितलेल्या गोष्टी लक्षात नाही राहत ना तुझ्या. 2.5 वर्षाची मुलगी मलाही बोलत होती. म्हटलं काय झालं? तर म्हटली पिला असेल लोकांच्या घरचं पाणी, तिच्या भाषेमध्ये. तुला सांगितलं ना कोणाच्या घरचं पाणी नको पित जाऊ, तुला 100 ठिकाणी फिरावं लागतं, स्वतःची काळजी घेत जा. तू आजारी पडली की आम्हाला भेटायला यायला 4 दिवस उशीर होतो, आणि तू नाही आली तर मग आम्हाला करमत नाही. मला 8-10 दिवसातून त्यांना एकदा भेटायला जावंच लागतं. अजून एक महत्वाचा मुद्दा, तुमच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमांमध्ये तृतीय पंथांचं सुद्धा तुम्ही आयोजन करता तिथे हळदी कुंकाचं. तर त्याच्या मागची काय प्रेरणा आहे? मागच्या वर्षी मी पहिल्यांदा तो प्रयोग केला. एका रस्त्याने मी असं जात असताना, पुण्यातही राहिलं, तिथेही मी सिग्नलवर बऱ्याच वेळा पाहिलं, इकडे ग्रामीण भागातही पाहिलं. संघर्ष खूप मोठा आहे. एकच वाचनातून, अनुभवातून ह्या गोष्टी पुढे आल्या. जन्माला यायचं मुलगा म्हणून कळत्या वयात आल्यानंतर जाणीव होतं आपण मुलगी आहे. आई वडिलांना सांगणं खूप कठीण आहे, कारण आई वडील, समाज कसा बनलाय, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्याला थारा नाही. बिलकुलच. आणि त्यांचा संघर्ष खूप मोठा होता. हे जर पुढे येत आहेत, स्वतःचं स्त्रीपण स्वीकारतायत आणि रस्त्यावरती कपडे घालून, म्हणजे साडी घालून फिरतायत, आणि टाळी वाजून पोट भरवून वाटतं, तितकं सोपं नाही. म्हणजे बाजार मागणं त्यांचं सोपं नाही. कारण प्रत्येक माणसाला असं वाटतं ना की मला स्वाभिमानाने मिळालं पाहिजे काहीतरी. त्यांच्या टाळी मागण्यावरती समाजाचा आक्षेप आहे, पण त्यांना काम देतं का कोणी? कोणीच देत नाही. विश्वास नाही ठेवत अजिबात नाही. आणि मग त्यांच्या ड्रिंक बद्दल बोललं जातं, ते चुकीचं वागतात त्याच्याबद्दल. तर आपल्याही समाजात आहेच की लोक, म्हणजे हाताची 5 बोटं सारखे नसतात. कुठल्या समाजात नाही, जातीत नाही, स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा नाही. आणि त्यांना जे आलंय ते परत विषय तिथेच येतो की हे निसर्गाचंच आहे. तो काही त्यांनी फॉर्म नव्हता भरला, मुलगा व्हायचंय की तृतीयपंथी व्हायचंय, शक्य नव्हतं. मग ते जर आलंय, आणि त्यांचा संघर्ष तो मोठा होता की पुरुष, मग नंतर त्यांची स्त्री होणं आणि स्त्री म्हणून जगणं. मला असं वाटलं मग आपण त्यांच्या स्त्रीत्वातला सन्मान केला पाहिजे. आपण विधवाईसाठी लढतोय, आपण सगळ्या समाजाच्या महिलांसाठी करायचा प्रयत्न करतोय. मग त्यांच्यातल्या स्त्रीत्वाला आपल्याला स्वीकारावं लागेल. मग आपण समाजाला सांगू शकू की तुम्ही पण स्वीकारा. पहिली कृती गरजेची असते. वडिलांनी पण तेच सांगितलं, आधी करायचं नंतर बोलायचं, कारण बोलणारे खूप आहेत, करणारे कमी आहेत. तू आधी कर आणि मग बोल. तर तेच तत्व घेऊन मी पुढे काम करते. तर त्यांना मागच्या वर्षी त्यांचं एक छान गेट टुगेदर झालं. ज्यावेळेला त्यांनी त्यांचे अनुभव मला सांगितले, मी अक्षरशः हादरून गेले होते. कारण मला वाटायचं की वाईट नजरा आपल्यावरतीच असतात, आपल्यालाच त्रास होतो. तर त्यांनी मला एक साधा प्रश्न विचारला की ताई, तुमच्याकडे जर कुणी वाईट नजरेने पाहिलं तर काय वाटतं? म्हटलं मला तर हेच वाटतं की डोळेच काढून घेतले पाहिजे, कारण माझ्या शरीरावर वाईट नजर टाकण्याचा त्याला काहीच अधिकार नाही. बिलकुल. प्रत्येक स्त्रीला राग येतो, आणि आपल्याकडे सव्वा सेन्स असतोच की कुणाची नजर कशी, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपल्या लक्षात येतं की हा कुठल्या नजरेने पाहतोय. बिलकुल.
मग म्हटलं आम्ही रस्त्यावर फिरतो तर कोणी आमच्या गालाला हात लावतो, कोणी आमच्या पोटाला हात लावतो, आम्हाला किती इंगळ्या दिसत असतील आमच्या काळजाला. मग ठरवलं काहीतरी याच्यावरती करावं लागेल. मग सुरुवात म्हणून हळदी कुंकाचा कार्यक्रम केला. मग इथून पुढे आता त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात, माझा प्रामाणिक प्रयत्न हाच असतो की मी त्यांच्यासाठी पण फुल ना फुलाची पाकळी मी करेल. आज मी बिंग ॲडव्होकेट म्हणून कंटिन्यू त्यांच्यासोबत आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला गेल्या त्यांच्या कंप्लेंट लिहून घेतल्या जात नाही की तुम्ही बसा बाजूला, ती माणसं नाही आहेत का, आणि त्यांची चूक असते का प्रत्येक वेळेला. पण गृहीत धरलंय समाजाने असेल किंवा डिपार्टमेंटने, तर पोलीस डिपार्टमेंटच्या पण त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या. कुठल्या डिपार्टमेंटला घडलं मी हा नामोल्लेख करणार नाही, पण त्या डिपार्टमेंटची पण ती चूक आहे. मला असं मनापासून वाटतं की तुमच्याकडे एक महिला आली तर तुम्ही तिला न्याय देता, तर तिच्याकडे स्त्री म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सांगता की तुम्ही नंतर या, अर्धा तास, 1 तास, 2-2 तास त्यांना रस्त्यावरती बसावं लागतं, कारण गृहीत धरलंय आपण की चूक त्यांचीच असते. प्रत्येक वेळेला त्यांची चूक असू शकत नाही ना. बिलकुल. आपल्यामध्ये 5 पैकी 4 माणसं चांगले असेल, 1 वाईट असतो. सेम त्यांच्याही बाबतीत त्याच गोष्टी आहे. हो. आपल्याकडे लोक दारू पितात, त्यांच्यातही पितात, पण तुम्ही तेवढी गोष्ट घेऊन त्यांना स्पेसिफाय नाही करू शकत. मग माझं म्हणणं आहे की तुम्ही ऐकून तर घ्या, तुम्ही पाठपुरावा तर करा. ते चुकीचे आढळले तर तुम्ही ऍक्शन घ्या. बिलकुल. कारण मी कायद्याची समर्थक आहे. कोणीही चुकीचं असेल, चुकीच्या अगेन्स्ट झालंच पाहिजे. बिलकुल. माझी तेवढी ठाम भूमिका असते. असं नाही की आज महिलांसाठी खूपच म्हणजे माझ्या मनामध्ये एक सहानुभूतीपेक्षा सिंपल म्हणजे आपण म्हणतो समानुभूती मी जास्त प्रिफर करते. पण त्या चुकत असतील तर मग मी पाठीशी नाही घालत. बिलकुल. आज 1 लाख भावांची मी बहीण आहे. एखाद्या घरातून जर मला एखादी कंप्लेंट आली आणि भावाने सांगितलं ताई भावजाई चुकतंय, तर मी तिथेही जाऊन समजून सांगते की बहिणी हे चुकतंय, जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. बिलकुल. 1 लाख भावांना 1 लाख राख्या कधीपासून पाठवता तुम्ही? 4 वर्ष झाले. कसा आहे तो उपक्रम? मला बाहेर फिरत असताना रक्षाबंधनच्या दिवशी एक मुलगा येऊन भेटला आणि म्हटलं ताई मला राखी बांधशील का? म्हटलं बांधते. मग मी राखी विकत घेतली आणि मी बांधली. मग असं चर्चा करत बसले की माझ्याचकडून का बांधून घ्यायची होती, मी सोसायटीमध्ये फिरते म्हणून की काय, म्हणजे नक्की काय वाटलं का माझ्यात बहीण शोधली. तो रडायला लागला आणि म्हटलं मला बहीणच नाही. रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्यांचे हात भरलेले दिसतात, माझा हात रिकामाच असतो. मग मी म्हटलं असे कितीतरी भाऊ असतील. बिलकुल. मग मी स्पेसिफाय नव्हते करू शकत, मी शोधू नव्हतं शकत की कुणाला बहीण आहे कुणाला नाही. मग मी ठरवलं की मी पूर्ण मेहकर तालुक्याची बहीण होईल. वा. आणि मग तेव्हा सुरुवात केली. मग मी पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक खेड्यात माझ्या राख्या जातात, प्रत्येक घरात. आणि मग जसं तुम्हाला सांगितलं महिला सक्षमीकरण, मग त्या राखीच्या माध्यमातून यावर्षी रोजगार पण दिला. मी आधी 3 वर्ष राख्या विकत आणल्या, यावर्षी साहित्य विकत आणून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडनं घरी बनवून घेतल्या की तुम्ही माझ्याकडेही नका येऊ, तुमच्या घरी बनवा आणि मला आणून द्या. त्यातनं ते काम त्यांना दिलं. आणि मग भावांमधला जिव्हाळा वाढत गेला, अजून एक नातं घट्ट झालं. दरवर्षी खूप नंबर ऑफ वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येतात. आणि काही भाऊ तर असेही भेटले की माझ्या 4-4 वर्षाच्या राख्या त्यांनी देव्हाऱ्यात ठेवल्या, यावर्षी मला येऊन भेटले की तुझ्याच हातून बांधून घ्यायची होती. तर त्या राख्या सुद्धा त्यांनी माझ्याकडून बांधून घेतल्या. ही मला असं वाटतं की त्यांनी मला बहीण म्हणून स्वीकारलंय, ही त्याची एक पावती आहे. नक्कीच. आणि सुरुवातीपासून आपली मुलाखत जेव्हापासून सुरू झाली आहे, तुमच्या बऱ्याचशा उत्तरांमध्ये बाप, बाबा, वडील हे खूप उदाहरणं, म्हणजे बऱ्याच वेळा उदाहरण बापाचंच समोर येत आहे मोस्टली. आता ते मुलीच्या तोंडून बाबाचं नाव काय नवीन गोष्ट नाहीये. मुलीचा पहिला मित्र मला असं वाटतं बापच असतो. पहिला आपण जेवढं बापासोबत कम्फर्टेबल असतो तेवढं कोणासोबत कम्फर्टेबल नाही. आणि बापही जेवढा मुलीसाठी असतो तेवढा कोणासाठी नसतो. मुलांबाबतीत तर बिलकुल नाही. 2 रपके देतील मुलांना. पण त्याच्या ना आता तुमचे वडील सुद्धा राजकारणात अनेक वर्षांपासून आहेत, समाजकारणात अनेक वर्षांपासून आहेत. त्यांच्यापासून पण प्रेरणा मिळाली असेल जास्त, कारण लहानपणच वडिलांना न भेटताच गेलं असं म्हणलं हरकत नाही. ते कसं ते सांगते. सकाळी मी जेव्हा उठायचे ते घरी नसायचे, रात्री मी झोपलेली असायचे तेव्हा ते घरी यायचे. कारण की त्यांचं सगळं डिवोशन एक सोसायटीसाठी दिसत होतं कायम. ते म्हणजे कधी कधी तर रात्री 2 वाजता जर जाग आली तर वडील बाजूला नसायचे. आईला विचारले की ते गेले बाहेर येतील. म्हणजे एखाद्या घराला आग लागली आहे तर ती आग विझवायला ते रात्री 2-2 वाजता जायचे. मग हे संस्कार हळूहळू मिळत गेले आणि मग ती एक भावना मनामध्ये कायम जिवंतच राहिली की आपला बाप समाजासाठी एवढं करतो, आपली जबाबदारी त्याहून मोठी आहे. कारण आपल्याकडे जी नजर आहे लोकांची पाहणारी, की एक तो सामाजिक टच मधनच त्या गोष्टी येतात. आणि मग वडिलांना पाहत पाहत पाहतच मोठी झाले. कधी मला आठवत नाही की शाळेत एखादा पुरस्कार मिळाला किंवा कधी शाळेत एखाद्या प्रोग्राममध्ये मी पार्टिसिपेट झाले. माझे वडील कधीच शाळेत नाही आले आजपर्यंत नाही, कारण ते कामात व्यस्त होते. आणि मग माझी लहानपणी कंप्लेंट असायची की
तुम्ही लोकांच्या गॅदरिंगला जाता, बाकीच्या इतर शाळांमध्ये त्यांना बोलवायचे, स्वतःच्या तर मुलीचं नाहीये. मुलांना बक्षीस देता तुम्ही स्टेजवरून, आणि माझ्या एका पण कार्यक्रमाला येत नाही. तर आज जाणीव होते की त्यांनी जे केलं ते खरंच फार छान केलं. कारण की त्यामधनंच मी शिकले. आणि एक वडिलांचा जो एक सामाजिक वारसा आहे की त्यांनी माझ्या वडिलांबद्दल, आता तुम्ही पण मगाशी आपण बोलत होतो, सहज चर्चा चालली, बाळासाहेबांचं उदाहरण दिलं की 80% समाजकारण, 20% राजकारण. पण आमच्या परिसरामध्ये माझ्या वडिलांच्या बाबतीत असं म्हटलं जातं 99% समाजकारण, 1% राजकारण. आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप त्याच पावलावर पाऊल Yes, टाकायचं आहे. yes. तेच माझी प्रेरणा आहेत. आणि असं म्हणतात की प्रत्येक मुलीसाठी तिचा रोल मॉडेल बापच बाप असतो, असतो, हा. आणि माझ्यासाठी काही वेगळं नाही. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे पहिले पिरियड वडिलांसोबत, पहिला दवाखाना त्यांनीच केला. तुम्हाला सांगितलं पिरियडचा प्रचंड त्रास आजही आहे. तर ते पहिल्या वडिलांनी तिथे मला कम्फर्टेबल केलं की ज्यावेळेला पहिल्यांदा पिरियडमध्ये मी झोपून राहिले, काय झालं विचारलं, आणि त्यांनी मला दवाखान्यात नेलं. मग सगळ्याच भीती संपल्या. मग काय तृतीयपंथीयांचा अधिक खूप इझिली, विधवा महिलांसाठी खूप इझिली, मेन्स्ट्रुअल सायकलवरती काम करायचं ठरलं खूप इझिली. म्हणजे वडिलांकडनं नाही हा शब्दच नाही आला. उलट हे आपण कसं करू शकतो यासाठी त्यांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. आणि म्हणून मला असं वाटतं की मी खूप लकीएस्ट मुलगी आहे की मी प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी करायचा प्रयत्न करते, आणि त्या प्रयत्नामध्ये सगळ्यात खंबीरपणे कोण असेल तर बाप मागे उभा आहे माझ्या. नक्की. हे मी ना तुम्हाला पर्सनली खूप जास्त कनेक्ट करू शकते, कारण माझे वडील पण सेम आहेत, माहिती सेम. मला पण पहिल्यांदा पाळी आली तेव्हा बाबांनी मला दवाखान्यात नेलेलं. बरोबर. आणि आज सुद्धा म्हणजे बाबा मला लिटरली त्या वीक मध्ये, आता तुम्ही जसं बरोबर. मला डेट मागे पुढे होऊ शकते तारीख, बाबा त्या तारखेला मला विचारतात, पाळी आली कळतं का त्यांना, गं? yes. हां, पाळी आली का ग, दुखतंय का ग. माझा बाप जिंतूरमध्ये झोपत नाही, माहितीये, जेव्हा मी इकडे त्रासात असते संभाजीनगरला तेव्हा. म्हणजे लिटरली सकाळी खूप त्रास झाला का ग, म्हणजे इतकं त्यांचं आहे. म्हणजे आई सुद्धा, आई म्हणते होत असतं का, सहन कर, असं ती एकदम कॅज्युअल असते. पण बाप नाही, दवाखान्यात जा, सलाईन घे, इंजेक्शन घे, कारण मला गरजेचंच असतं, सलाईन घ्यावंच लागतं मला दर पिरियड्समध्ये. एक्झॅक्टली. आणि हे खूप मी कनेक्ट करू शकते की असे बाप जर सगळ्यांना जर मिळाले ना तर जगातली प्रत्येक मुलगी हॅपी होईल, सुखी होईल. माहितीये का, हे खूप गरजेचं आहे. बापासोबत त्याचं कनेक्शन, पाळीबद्दलचं कम्फर्टेबलनेस खूप असलेला गरजेचं आहे वडिलांसोबतचा. म्हणजे मला पॅड सुद्धा वडिलांनीच आणून दिलेत कित्येक वेळा. मला पण Yes. म्हणजे घरात मी जर झोपलेले असते तरी आईला माहितीच असतं पिरियड आले, ते तर पण वडिलांना लगेच कळतं की हा. मग 2-3 दिवस सगळे माझे प्रोग्राम कॅन्सल, कोणाचा फोन आला तर हा ती आजारी आहे, करून घेऊ. ते म्हणजे त्यांना 10 ठिकाणी जायचं तर माझ्यासाठी ते 20 ठिकाणी जातील. बिलकुल. पण माझा कम्फर्ट, माझी काळजी फर्स्ट प्रायोरिटी आहे. हो. आणि त्यांनी ते जपलंय तर म्हणजे खूप. आता वडिलांसोबत काही म्हणजे असं कुठलाच विषय नाही की मी त्यांच्याशी बोलू शकत नाही. आणि माझाही त्यांच्यावरती विश्वास आहे, त्यांचाही माझ्यावरती तेवढाच विश्वास आहे की निर्णय मुलगी चुकवणार नाही. आणि मलाही माहिती आहे बाप चुकीचा सल्ला देणार आणि नाही. चुकलं जरी तरी बाप खंबीर आहे ना, यस, उभं राहण्यासाठी. बरोबर. चूक तू, मी आहे. चुकल्यावर मी आहे सांभाळून घेण्यासाठी, काय बरोबर. प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. हा ऍटिट्यूड सुद्धा असणं खूप गरजेचं आहे, गरजेचं जो आपल्या दोघींना पण मिळाला. बापाच्या रूपाने भेटलेला आहे, मला असं वाटतं. बरं, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा. आपण पाहतोय आजूबाजूला सगळ्या निवडणुकांचं वातावरण सुरू आहे. काही राजकारणात येण्याची काही तयारी वगैरे किंवा इच्छा काही आहे का तुमची? तर आता आजच राजकारणाबद्दल बोलल्यापेक्षा मला समाजकारणाचा वारसा आहे. आणि मी त्या माणसाची लेके, ज्या बापाची लेके की ज्याला 99% समाजकारणासाठी ओळखलं जातं. आणि तेच काम मी गेल्या 4 वर्षापासून करते आहे. आत्ताच रिसेंट कुठल्या तर आजपर्यंत मी राजकीय क्षेत्रात ऍक्टिव्ह नव्हते. आत्ताच मला काँग्रेस पक्षाचं जिल्हा सरचिटणीस पद मिळालं महिलांचं, त्या माध्यमातून काम करायचा प्रयत्न करते. आणि सगळीकडे चर्चा पण आहे. मला संधी मिळाली तर मी नक्कीच सोनं करेल, कारण की आजपर्यंत जे काम करत आले त्याला जर थोडीशी ऑथॉरिटी मिळाली आणि मला जर तशी संधी मिळाली तर हे काम मी खूप उंचीवर घेऊन जाऊ शकते. आज मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून, आज माझ्याकडे सप्तशृंगी महिला अर्बन पतसंस्थेचं 4 वर्षापासूनचं पद आहे. मी माझा सगळा सामाजिक निधी आणि जिथे कमी पडेल तिथे प्रॉफिट सुद्धा मी या सामाजिक उपक्रमांमध्ये ओतते आहे. ज्या वेळेला मला म्हणजे आर्थिक सहकार्य मिळेल, एखादं पद मिळेल की ज्या माध्यमातून मला हे काम, कारण की हे तर खूप खूप कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या हातात काही असेल तर तुम्ही करू शकता. आज अनेक प्रश्न समोर येतात, पण प्रत्येकच ठिकाणी त्या भावांची बहीण प्रत्येक गोष्ट नाही करू शकत. अनेक आईची माझ्याकडनं अपेक्षा असते, मी नाही करू शकत कारण आर्थिक अडचण येतेच. किंवा अधिकारांचा पण प्रश्न येतो कधी कधी. आपल्या अधिकारात काही गोष्टी बसत नसतील तर आपण त्या ताकदीने नाही करू शकत. पण ही संधी जर मला मिळाली तर नक्कीच मी त्याचा सकारात्मकपणे विचार करेल आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच. आणि NRT न्यूजच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला आगामी तुमचे ज्या काही ॲडव्हेंचरस गोष्टी असतील, ज्या काही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी असतील किंवा ज्या काही आपल्या समाज सुधारण्याच्या गोष्टी असतील, त्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप सदिच्छा. थँक्यू. आणि आज म्हणजे मी
कुठेच गेले नाही. मी काम करत राहिले मुंगीच्या गतीने, पण सोशल मीडियाच्या दुनियेत कधी रमले नाही किंवा या गोष्टीला प्रसिद्धी मिळावी हाही कधी विचार नाही केला. पण तुमच्या माध्यमातून आज मला इतक्या सगळ्या लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचता येत आहे आणि एका छोट्याशा लेकीच्या कार्याची एक तुमच्यामुळे एक ओळख होणार आहे. एका खेड्यागावात, माझं गाव खूप छोटं आहे, एका खेड्यागावातून मी येते, तिथनं मी काहीतरी करायचा प्रयत्न करते, बापाने साथ दिली आणि तुम्ही त्या कार्याचं एक कौतुक म्हणून किंवा माझ्या कामाला जगासमोर आणण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल तुमचे सुद्धा मी फार फार आभार व्यक्त करताय. थँक्यू.